हेलो स्टूडेंट, वेलकम बैक टू द फिजिक्स बाय कुणाल। आज हम क्लास 9 की एक खूप इम्पॉर्टंट चॅप्टर स्टार्ट करणार आहोत, मोशन, गती। एक छोटासा क्वेश्चन, तुम्ही सकाळी घरातून स्कूल येता, बाईक चालवता, कार रोडवर धावते, ट्रेन स्टेशनमधून निघते, या सगळ्या गोष्टीमध्ये एक कॉमन पॉईंट आहे, मूवमेंट. काय? मूवमेंट. जेव्हा कोणताही ऑब्जेक्ट वेळेनुसार आपली पोझिशन बदलते, तेव्हा आपण म्हणतो की ती ऑब्जेक्ट मोशनमध्ये आहे. तेव्हा आपण काय म्हणतो? तो ऑब्जेक्ट कशात आहे? मोशनमध्ये आहे. पण फक्त एवढंच माहीत असणं पुरेसं नाही. समजा एक स्टुडंट घरातून स्कूलला गेला, त्याने किती अंतर कापले? सरळ गेला की वाकडा गेला? आपल्या मराठीमध्ये सरळ गेला की वाकडा गेला? त्याची स्पीड सारखा होता का? मध्ये कुठे थांबला का? या सगळ्या प्रश्नाची सायंटिफिक उत्तर आपल्याला या चॅप्टरमध्ये मिळणार आहेत. या चॅप्टरमध्ये आपण स्टेप बाय स्टेप शिकणार आहोत. मोशन म्हणजे काय, डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, त्याच्यानंतर स्पीड अँड व्हेलोसिटी मधला डिफरन्स, युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म मोशन, ॲक्सिलरेशन म्हणजे काय, मोशनचे ग्राफ्स कसे काढायचे आणि बोर्ड एक्झाममध्ये येणारे न्यूमरिकल कसे सॉल्व्ह करायचे. मी प्रयत्न करेन की या प्रत्येक कन्सेप्ट रिअल लाईफ एक्झाम्पल सोबत एक्सप्लेन करू, जेणेकरून फिजिक्स अवघड न वाटता खूप आवडीचं वाटलं पाहिजे. तर चला, वेळ न घालवता मोशन चॅप्टरची सुरुवात करूया. लेट्स इट्स बिगिन.